कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे रथ हाके राना भूमि में और किरण भूमि माया कर्म योग के मर्म बतावे कर्मयोग के मर्म बतावे श्री कृष्ण गोपाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्व अजरामर हे पर्वतात्मयो काया के सुख दुख समझावे काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे सखा सारथी शरणागत के सारथी शरणागत के सदा प्रीतपाल हरे सदा कृतपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दीन दयाल हरे दीन दयाल हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। संगमनेर जवळ असणारं हे मंगळापूर गाव, या मंगळापूर मध्ये आपण नामाच्या 10 ठळ्याचं चिंतन करत आहोत। पूर्वीपासून उपदेशी असणारं हे गाव आहे। पूर्वी या ठिकाणी मार्ग बरेचसे येऊन गेले, पिढी आता दुसरी आलेली आहे आणि आता त्या पिढीला उजाळा आलेला आहे। अशा प्रकारे आपण या मंगळापूरला मंगलाच्या वातावरणामध्ये चिंतनाचा विषय घेत आहोत। नामाचे 10 ठाळ्यातले आपण नामवेद, मार्गवेद, स्थानवेद, मूर्तिवेद असे आपण बघितले। अजून आपल्याला आज नामवेद बघायचा आहे। नामाने वेद होतो मित्रांनो, आणि मग तो कोणाला कसा झाला हे आपल्याला आता बघायचं आहे। नामे वेद, नामाने वेद निर्माण होतो। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचा मुक्काम वेरूळ या ठिकाणी होता। एलोरा असंही त्याला म्हणतात। एक आश्चर्य असणारा एक वेरूळच्या लेण्या आहे, आणि या वेरूळच्या लेण्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं काही दिवस वास्तव्य झालं। सर्व लेण्यांमधून स्वामी विशाळूवरून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत चतुर्वेद मठाला जातात। चतुर्वेद मठाला 3 मठ असतात, आणि मग एका मठामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत वास्तव्य करतात, आणि मधल्या याच्यात स्वामी असतात, आणि पहिल्या याच्यात भक्तगण, आणि बाजूकडे बाईसाचं भानवसरूम असतं, म्हणजे पचन पाचन करण्याची खोली। अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत वेरूळ या ठिकाणी वास्तव्य करत होते। वास्तव्य चालू असताना बऱ्याच जनसमुदायांना माहिती झालं की एक स्वामी आपल्या या वेरूळला आलेले आहेत। जसं जसं लोकांना माहिती झालं तसं तसं सर्व जनसमुदाय स्वामींच्या दर्शनाला येत होता।
अपार वेदवंती सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंतांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. मग राजकीय क्षेत्रातले सुद्धा काही राजे लोक स्वामींच्या दर्शनाला येत होते, कार्यकर्ते येत होते. सगळ्याच लोकांना स्वामींची ओढ लागलेली होती. अशी वेदवंती स्वामींनी चतुर्विध मठामध्ये वेरूळला या ठिकाणी स्वीकारलेली होती. सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणचा जो राजा आहे त्या राजाला पण वेद झाला मित्रांनो. आणि म्हणून त्या राजाला वेद झाला आणि त्या राजाच्या सर्व सैनिकांनाही वेद झाला. अहो मग त्यांनाच झाला असं नाही, तिथल्या संन्याशांना सुद्धा वेद झाला. जे काही अन्य संप्रदायाचे संन्यासी होते त्यांना सुद्धा स्वामींचा वेद लागलेला. असे अपार वेदवंती त्या ठिकाणी स्वीकारलेले आहे. मग सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत चतुर्विध मठामध्ये असताना स्वामींच्या दर्शनाला राजापासून राजाचा एक सैनिक आलेला आहे. त्याचं नाव पाल्लाडांगिया. पाल्लाडांगिया स्वामींच्या दर्शनाला येतो, स्वामींची श्रीमूर्ती बघतच राहतो है ना. स्वामींची श्रीमूर्ती बघितली की मूर्तीचा वेद होतो मित्रांनो. स्वामींच्या श्रीचरण ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बसली तर तुम्हाला स्थान वेद होतो मित्रांनो. स्वामींचं नाम ऐकलं की नाम वेद होतो मित्रांनो. स्वामींचा मार्ग, स्वामींची वास्तव्याची जागा चतुर्विध मठाला आहे आणि म्हणून मार्ग वेद होतो मित्रांनो. स्वामी चतुर्विध मठाला असताना पाल्लाडांगिया राजाच्या दर्शनाला न जाता, राजाच्या राजसभेत न बसता तो स्वामींच्या सभेमध्ये सत्संगामध्ये येऊन बसतो आणि स्वामींची अमृतवाणी त्या ठिकाणी परावाचेन त्या ठिकाणी स्वामी भक्तगणांना निरूपण करत आहेत. अशा प्रकारे पाल्लाडांगिया स्वामींच्या दर्शनाला व निरूपणाला व सत्संगाला रोज येत होता. एक एक करता राजाचे बरेच सैनिक स्वामींच्या दर्शनाला रोज येत होते. काय रोज येत होते राजाचे सैनिक है ना, ते येत होते. मग सगळेच ते येत होते. लोक म्हणतात ना आज आम्हाला वेळ नाही. जेव्हा माणसाला आवडी निर्माण होते, वेद होतो, तेव्हाच खरी सवडी निर्माण होते मित्रांनो. आणि ज्याला आवडी असते ना त्याला सवड असते आणि त्याला सोडण्याची इच्छा देवाला होते. ज्याला आवड नाही, इच्छा नाही, त्याला कसं सोडणार आहे? कोण सोडून त्याला? कारण तो बंधनात आहे. आणि जो बंधनातून सुटण्यासाठी इच्छा व्यक्त करतो, सत्संगात येतो, त्याला परमेश्वर सोडून देतात. म्हणजे या प्रपंचातून मुक्त करतात आणि मोक्षपदी बसवतात. पाल्लाडांगिया येतोय. अजूनही काही बरेचसे राजाच्या सभेमध्ये असणारे बरेच सैनिक स्वामींच्या दर्शनाला येतात, स्वामींच्या सत्संगाला येतात. मग असं करता करता राजा जेव्हा राजवाड्यामध्ये आपल्या सिंहासनावर बसतो तेव्हा राजा आपल्या सभेमध्ये बघतो या लाईनला अरे आमका मंत्री नाही, तमका नाही, हे नाहीत, ते नाहीत, हे गेले कुठं? माझ्या सभेला न बसता हे कुठे जातात? मी रोज पाहतोय की आज येतील, उद्या येतील, पण रोजच हे गैरहजर असतात. गेले कुठं हे? आणि म्हणून एक दिवस राजाने राजसभेमध्ये प्रश्न केला की तुम्ही जाता कुठं? पाल्लाडांगिया त्या ठिकाणी पोहोचला आणि स्वामी राजाला विचारतो, राजन जर तुम्ही आम्हाला अभयदान देणार तर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही जातो कुठं. कारण राजाची सभा सोडून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताच्या सत्संगाला देवाची श्रीमूर्ती बघण्यासाठी हे पाल्लाडांगिया वगैरे जात होते. मग राजाने विचारलं, तुम्ही माझ्यावाली सभा सोडून कोणत्या सभेत जाता? कुठे जाता? कुठे बसता? आणि मग पाल्लाडांगियाने सांगितलं, मला अभय द्या महाराज, मला काही करणार नाही ना. कारण पहिल्या काळामध्ये हुकुमशाही होती, आता लोकशाही आहे. खरंय की नाही? कारण राजा म्हणेल ते खरं. राजा जर म्हणला असं करायचं की बात झालं. पण राजा जर म्हटलं की तुला अभय देणार, मारणार नाही, तर राजा मारत पण नव्हता. तेवढे इमानदार बी होते. आणि मग त्या ठिकाणी पाल्लाडांगियाला राजाने सांगितलं, सांगा तुम्ही कुठे जाता? महाराज आपल्या या नगरामध्ये, आपल्या या वेरूळ या नगरामध्ये चतुर्विध मठामध्ये
सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आलेले आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आईसे नाम उच्चारिले अन राजासी वेद झाला नामे वेद. राजाला वेद झाला मित्रांनो, पालाडांग्याला वेद झाला होता म्हणून तर तो राजाची सभा सोडून सत्संगामध्ये जात होता, स्वामींच्या समोर जाऊन बसत होता. असा तो पालाडांग्या होता. आणि मग आता राजाला पालाडांग्याने त्या स्वामींचं नाव सांगितलं, नाम सांगितलं आणि राजाला वेद झालेला आहे. आणि मग तो पालाडांग्या म्हणतो, काय सांगू त्यांचं ऐश्वर्य, काय सांगू त्यांचे सौंदर्य, त्यांचे गुणानुमोदन गात आहे तो पालाडांग्या. आणि त्या राजाला वेद निर्माण होते, आवडी निर्माण होते. राजाला असं वाटत आहे की मी ह्या स्वामीच्या दर्शनाला कधी जाईन. आणि मग पालाडांग्याला तो राजा बोलतो, अरे बाबा तू आजपर्यंत स्वामींच्या दर्शनाला गेला, मला का सांगितलं नाही, मला का सांगितलं नाही. मी आलो असतो ना. तुम्ही सगळे जाता, तुम्ही जाता, पण मग ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणची मला थोडीशी माहिती दिली असती तर मीही सत्संगाला आला असतो, स्वामींचं दर्शन मलाही झालं असतं. इतक्या दिवस झाले मला देवाचं दर्शन झालं नाही, तुम्हाला झालं. असं चांगलं हिताचं जे आहे ते मला तुम्ही सांगितलं नाही, है की नाही, हे मला सांगितलं नाही तुम्ही. मग पालाडांग्या म्हणतो, महाराज आम्हाला असं वाटलं तुम्ही येणार की नाही, तुम्ही राजे लोक, तुम्हाला काय कमी, है की नाही. जे राजे असतात ते राजेच असतात, पण काहीच राजे सात्विक असतात, धार्मिक असतात, आणि काही ते कसे असतात तुम्हाला माहित असतात, खरं की नाही. त्यांना कशाची गरज नसते, पण जे धार्मिक असतात ते धर्म त्याला, त्या धर्माला ते रक्षण करत असतात. असा हा राजा त्या पालाडांग्याला म्हणतो, अरे इतक्या दिवस झाले मीही आलो असतो. राजा म्हणतोय बरं का, आपल्याला कोणतंच काम नसतं घरी, पण आपण उगाच इकडं तिकडं फिरत असतो आणि लोकांना सांगत असतो आम्हाला वेळ नाही, खरं की नाही. आणि पाहिलं तर वाटेवरच बसलेले असतात, पाहिलं तर इथं कुठंतरी फिरत असतात. आणि काय सांगता मोठेपणाने, अहो लय काम आमच्या माग, इकडं जायचं तिकडं जायचं, या लग्नाचं मुळं आलं, त्या लग्नाचं मुळं आलं, लग्न सराई चालू आहे. तुला रोजच मुळं येतं का, खरं की नाही. एक मुळ नाही आलं तर म्हणतो आम्हाला एवढे मुळं आले, लग्न सराई चालू आहे, वेळच नाही आता, खरं की नाही. मग राजाला कसा वेळ निघाला आहे ना. जिथं वेद निर्माण होतो, जिथं आवडी निर्माण होते तिथं सवडी निर्माण होते मित्रांनो. काही सांगायची गरज नाही, है की नाही. आम्हाला सांगून काय, आम्हाला काही कळत नाही याच्यातला काही भाग आहे का, सगळं कळतं आहे ना, पण काही म्हणता येत नाही. कुठं नादी लागतं कोणाच्या, तुम्हाला नाही आवडी तर नाही आवडी, है की नाही. जिथं आहे आवडी तिथं कर्मगती आहे, कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, तुम्हाला ते करावं लागणार, खरं की नाही. जिथं तुम्हाला जायला नाही सांगितलं आपण जातो, खरं की नाही. ज्या ठिकाणी काही भांडण असेल, ज्या ठिकाणी काही राजकीय गोष्टी असतील, गप्पा असतील, तिथं आपल्याला ऐकायला वेळ भेटतो, खरं की नाही. जिथं आपण पैसे काढून काही वेळेस नृत्यांगना बघायला जातो, खरं की खोटे मित्रांनो. आणि आपल्याला सत्संग करण्यासाठी वेळ नसतो आणि नृत्यांगना बघायला वेळ असतो. याच आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. ज्यांनी डोळे दिले, कान दिले, नाक दिले, तोंड दिले, त्याचं गुणानुमोदन करण्यासाठी आपल्याला वेळ नाही, कोणासाठी वेळ आहे की नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून तो राजा काय म्हणतो, तुम्ही आजपर्यंत मला सांगितलं नाही, तुमचं हे चुकलं, मी आजपर्यंत लाभाला चुकलो, तुम्ही मला सांगितलं असतं तर मी तिथपर्यंत पोहोचलो असतो, आलो असतो. आता पालाडांग्याला सांगितलं की मी स्वामींच्या दर्शनाला येणार, मला दर्शन घ्यायचंय आपल्या स्वामींचं. पालाडांग्या म्हणतो ठीक आहे, मी स्वामींना विचारून येतो की राजा आपल्या दर्शनाला येणार आहे काय. आता राजा येणार आहे म्हणल्यानंतर आपण तर तुम्हाला सांगतो आपली गल्ली बोळी सगळं झाडून काढतो, फटाक्या गिटाक्या लगेच, साहेब येणारे, साहेब येणारे, है ना. एखादा आपला गुरु येणारे, साधू येणारे तर नाही करणार, खरे खोटे. मग आता पालाडांग्याला असं वाटलं की स्वामींना सांगावं राजा येणार आहे ना. आता स्वामींना काय हो, साधूंना काय, राजा येऊ नाही तर बाजा येऊ, काय घेणं आहे ना. राजा रंकासरी, साधूला रंक तसाच आहे, राजा तसाच, सगळे सारखे, तिथं सम आहे.
मग आता राजा येणार आहे तर मग पालाडांग्या त्या ठिकाणी आला. स्वामींना विचारतो, महाराज आपल्या दर्शनाला राजा येत आहे. देव म्हणतात येऊ नका. आला तर येऊ, नाही आला तर नाही येऊ, आपलं काय जातंय. त्याला जर लाभ घ्यायचा असेल, त्याला जर त्या ठिकाणी काहीतरी सत्संग करायचा असेल, मोक्ष प्राप्त करायचा असेल, तर त्या ठिकाणी तो आपल्या दर्शनाला येईल आणि विनंती करण, महाराज माझं काही सुटकेचं करा, मी या प्रपंचातून, या बंधनातून, चक्रातून मुक्त झालो पाहिजे, असं काही करा. खरं की नाही. मग देव म्हणले येऊ नका. पाला डांग्या पुनश्च राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं, राजन आपण दर्शनाला येऊ शकता. स्वामी असं म्हटले, तुम्हाला यायचं असेल तर. आपण जर म्हणलं ना पोथी चालू आहे, सत्संग चालू आहे, या त्याला जर म्हटलं ना या, तर त्याला असं मान येतो. तुम्हाला सांग, त्याला वाटतं आपल्या वाचन यांचं बंदच पडतं. काय बंद पडणार आहे? कोण नाही आलं तर काय होणार आहे का? श्रीमद भगवत गीता देवानी कोणाला सांगितली, किती जणाला सांगितली? एकल्या अर्जुनाला सांगितली. आणि तू ना आल्याने काय बंद पडणार आहे? खरं की नाही. एखाद्याला असं वाटतं है ना, तू बंद पडणार आहे भाऊ. तू जेव्हा शरीर बंद पडाल ना, तेव्हा तुला कळण की तू कुठं जाणार आहे ना. सत्संगात जाणार आहे का कुकर्मात जाणार आहे ना, हे तुम्हाला तेव्हा कळणार आहे की आपण वेळ कोणाला द्यायला पाहिजे. सध्या आपल्या अंगामध्ये गुरमी असते ना, ती गुरगुर करते है ना, त्याच्या वाणीचं रक्त असतं ना, ते तुम्हाला सांगतो लय अवघड असतं. मग ते गुरगुर करतं है ना. पण त्यांना काय माहितीये की इथं काय द्यावं लागतं, देवाला काय द्यावं लागतं, काय द्यावं लागतं. देवाला शील द्यावं लागतं, देवाला त्या ठिकाणी पूर्ण आयुष्य द्यावं लागतं, तेव्हा पुढे देव प्राप्त होतो है ना. आणि ज्यांना जवानीचे पडलेले ते काय म्हणतात है ना, उन्हें क्या परवाह है जिंदगी की, वो तो मस्ती में डूबे हे सारे, या सिरदे के होते हे सौदे. ते मस्तीमध्ये डुबलेले आहेत, कधी या डाब्यावर तर कधी त्या डाब्यावर है ना. आणि मस्ती करून येताना कोणा एका गटरामध्ये पडून जातात आणि मग सकाळी त्या ठिकाणी उठून येतात. कुठं होते रात्रभर? मी तसतो होतो. कुठं झोपला होता? गटारात. खरं की नाही. हे मस्तीमध्ये डुबलेले लोक आहेत मित्रांनो. आणि मग असे कधी भेटले वाटेने तर काही बोलून देतात है ना, हे असेच हे तसेच. खरं की नाही. मग त्यांना काय किंमत आहे त्यांच्यावाली. ह्या सिरदे के होते हे सौदे. इथं आयुष्य द्यावं लागतं देवाला, तेव्हा पुढे तो प्राप्त होतो. देवाशी नाही भाव, देवा मला पाव, हा काय बाजारचा भाजीपाला आहे काय? द्या 10 रुपये पावशेर. खरं की नाही. असा आहे का? असा आहे का देव? असा घेता येतो? अहो, देवाला प्राप्त करण्यासाठी आयुष्य द्यावं लागतं. काय एक जन्म दीजे, देवाने सांगितलं, एक अखोरी अबोटी जन्म दीजे का. इथं एक आयुष्य द्यावं लागतं, पूर्ण जन्म द्यावा लागतं, आणि तेव्हा तो प्रसन्न होतो देव. सारखं जन्मामध्ये परमेश्वराचं चिंतन करावं लागतं. काय, आणि जो चिंतन करतो त्याला परमेश्वर होतो. जो निश्चित चिंता करतो है ना, त्याला काही होत नाही मित्रांनो. तो सदैव चिंतेमध्येच असतो. पण या राजाला चिंतन करण्याचा विषय त्या ठिकाणी आवडायला लागलेला. राजा काय म्हणतो, मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय, मला स्वामींकडे जायचंय. पाला डांग्या त्या ठिकाणी आला, चला म्हणे दर्शनाला. राजाने तयारी केली मित्रांनो. काय भाग्यही लागतं दर्शन होण्याचं, कोणालाही दर्शन होत नाही है ना. सद्भाग्यही लागतं की हे शब्द तुमच्या कानावर पडावं. कोणाच्याही कानावर पडत नाही, कोणालाही काही माहिती होत नाही, आणि कोणाच्याही कानावर देवाचं नाम पडत नाही. काय, मग त्या राजाच्या कानावर देवाचं नाव पडलेलं आहे, नाम पडलेलं आहे. राजाला वेद उत्पन्न झालेला आहे. पाला डांग्या म्हणतो, चला आपल्याला देवाच्या दर्शनाला जायचंय. राजा निघाला, रथात बसला, रथ चालू झाला. बस आता राजा थोडासा पुढे गेला. मागच्या बाजूला लवकर कोणीतरी पळत आलं, म्हणे राजन थांबा, जाऊ नका. म्हणे काय झालं? आपला पाटाचा हत्ती मेला, अपशकुन झाला, जाऊ नका. आपल्या डोक्यात एवढे अपशकुन आहेत तुम्हाला सांगतो. काळी मांजर गेली की घरी. खरे की नाही. आपल्याला जर कोणी आडवं गेलं की घरी. खरे की नाही. एखादी विधवा स्त्री सकाळी दिसली की घरी. खरे की खोटे मित्रांनो. हे अपशकुन झाले म्हणे. अरे रोजच अपशकुन आहे ना, का नाही? आता मानता का अपशकुन लोक? का बरं? डोक्याने नीट झाले लोक, कचरा काढला डोक्यातल्या लोकांनी. आता तर कधी पाहता कुंकुन मांजरी पळत, किती आडव्या जातात. येतं का कोणी घरी? खरे की खोटे मित्रांनो. मग प्रत्येक काळ जरासा असाच होता. आता थोडासा काळाने काय झालेलं आहे, अभ्यास व्हायला लागलाय, वाचन व्हायला लागलं, म्हणून लोक वाचू राहिले.
काय म्हणून वाचता तुम्ही. आणि मग असा प्रकार आहे, राजाला त्या ठिकाणी येऊन सांगितलं, राजन जाऊ नका, आपला पाटाचा हत्ती मेलेला आहे आणि तुम्ही जर गेले तर तो अपशकुन आहे. राजनाला असं वाटलं, ठीक आहे, खरंच बा हत्ती मेलाय, अपशकुन झालाय, नको जायला. राजा परत आपल्या राजवाड्यात गेला. अपशकुन झाला. एक दिवस गेला. पाला डांगिया मात्र रोज देवाच्या दर्शनाला जातोय. पाला डांगिया म्हणतोय काय याचा अपशकुन आला है ना. पाला डांगियाला वेद झालेला आहे काय. आणि मग पाला डांगिया त्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामींना सांगितलं, महाराज राजा निघाला होता दर्शनाला, पण महाराज पाटाचा हत्ती, मुख्य हत्ती राजाचा मेला. आणि मग त्या ठिकाणी भक्ष्यकाराने येऊन सांगितलं की आपला हत्ती मेलाय, आपण जाणं योग्य नाही, अपशकुन झालाय, जाऊ नका राजन तुम्ही. राजा परत गेला. देव म्हणले ठीक आहे, आम्हाला काय, राजा आल्याने आमचं काही होणार आहे आणि नाही आल्याने आमचं काही होणार आहे, काही कमी होणार आहे काही जास्त होणार आहे का, काहीच नाही, ठीक आहे म्हणे. मग मग पाला डांगिया पुन्हा परत गेला आणि त्या ठिकाणी राजाला भेटला. राजा काय म्हणतो, अरे आपल्याला देवाच्या दर्शनाला जायचं होतं, आज जाऊ बरं आपण. मग ठीक आहे म्हणे, मी स्वामींना विचारतो. स्वामींकडे पुन्हा पाला डांगिया गेला आणि विचारतो, महाराज आज राजा दर्शनाला येणार आहे, येऊ नका, येणं होत असेल तर यावं, आम्ही इथंच आहे, खरं की नाही. मग म्हणजे ठीक आहे, आज राजा येणार आहे. मग पाला डांगिया पुन्हा राजाकडे गेला आणि राजा म्हणतो, ठीक आहे, आज आपण निघूया. तयारी केली, सैन्य सर्व सोबत आहे, जे पाहिजे ते सोबत घेतलेलं आहे. आता राजा रथात बसलेला आहे. रथात बसल्यानंतर बस आता गावाच्या बाहेर निघणार आहे. निघाला की निरोप आला, आपला घोडा मेला, आपला मुख्य घोडा मेला. राजन अपशकुन झाला, जाऊ नका म्हणे दर्शनाला, अपशकुन झालाय. आता राजाच्या डोक्यात एकच अपशकुन है ना. सकून म्हणजे सकवन, माहितीये तुम्हाला सकवन. लोक काही सकवन बघता माहितीये का, तांब्यामध्ये तांदूळ टाकता आणि ते उलथणं घालतात आणि ते उलथणं घातलं ना, ते 2-4 वेळेस एका दोघाचं नाव घेता, आमका आहे का म्हणजे लागला का आमका, आमकी लागली का, असं मग ते खाली घालायचं आणि वर उचलायचं है ना. आणि मग आता बऱ्याच जणांचे नाव घ्यायचे है ना. आणि मग आता जास्त जो विरोधामध्ये त्याचं नाव शेवटी येऊन जातं आणि ते उलथणं 4-5 वेळेस खालीवर होऊन जातं आणि ते तांदूळ खालीवर होऊन जातात आणि ते पक्के बसून जातात आणि ते उलथणं त्या तांदळाला चिटकून जातं आणि आमक्याचं नाव घेतलं की ते तांदळा सगळं उचलतो. आमक्याने धरलं म्हणजे त्याचं नाव जमतच नव्हतं म्हणजे, आणि त्याने तो कसा सोडल मला, है की नाही. आयसा अपशकुन काय असं आहे लोकांचं, हे अंधश्रद्धा आहे. आणि त्याच्या मागं लागतात, तो याच्या मागं लागतो, रिकामीच भांडणं आहे ना. काय याचं सकवन काय याचं काय आलंय, है की नाही, काय याचा अपशकुन आला. मग अशा प्रकारे तो राजा त्या ठिकाणी वापस गेलेला आहे. काय वापस गेला. मग दुसऱ्या दिवशी पाला डांगिया स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींना सांगतो, महाराज राजा तर दर्शनाला येत होता आणि दर्शनाला येता येता बस आता निघणार, बाहेर आला, गावाच्या बाहेर आलेला होता महाराज. परंतु राजाचा जो मुख्य घोडा होता ना, तोच मरून पावला. म्हणे अपशकुन झाला. काय अपशकुन झाला. आणि म्हणून राजा घरी गेला. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही तुमचं बघा, आमच्या इथं काय अपशकुन नाही न शकुन नाही, है की नाही. आमचं रोजच दिवाळी दसरा आहे ना. साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा, खरं की नाही. आणि मग असा प्रकार झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी पाला डांग्या परत गेला आणि परत गेल्यानंतर राजाला सांगितलं, म्हणे राजन स्वामींना मी सांगितलं आपण येत होते परंतु दर्शन झालं नाही, असा प्रकार झाला. आणि राजाची उत्कंठा वाढली की आपल्याला स्वामींच्या दर्शनाला जायचंय आणि स्वामींच्या दर्शनाला जायचं असताना आपले अडथळे काय येत आहे, आपण स्वामीपर्यंत पोहोचू शकत का नाही. कारण आपण दुसऱ्यांना जेव्हा अडथळे करतो ना, त्यामुळे आपले असे अडथळे येत असतात की नाही. एखाद्याला आपण उपदेश घेत असतो आणि त्याला आपण घेऊ देत नाही, काय माहित तुला घर कसं भेटतं कसं नाही, घ्यायचा नाही, आणि तिची इच्छा असते घ्यायचा है ना. तसं होऊन जातं मित्रांनो. आपण तर करत नाही पण दुसऱ्यालाही करू देत नाही, असेही काही लोक आहे
का नाही? आणि म्हणून तसा अडथळा आपण कोणाला करू नये मित्रांनो. असा अडथळा आपल्या जीवनात आपल्याला पण येऊ शकतो. आणि मग राजा त्या ठिकाणी दर्शनाला निघणार आहे. राजा तळमळ करतोय की मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. तुम्ही रोज दर्शन घेता, आता 2 दिवस तर माझ्या असेच गेले ना, आता तिसऱ्या दिवशी राजा काय म्हणतो, आज मी दर्शनाला जाणारच. पालाडांगिया सांगायला आला, स्वामी राजा दर्शनाला येणार निश्चय केलाय त्यांनी. म्हणे ठीक आहे, येऊ नका. आला तर चांगली गोष्ट आहे, त्याला लाभ होईल, त्याच्या कानावर 2 शब्द पडतील, सत्संग होईल, त्याला माहिती होईल आणि दर्शनाचं फळ होईल. मग येऊ नका. मग पालाडांग्या गेला, म्हणे महाराज चला, म्हणे आज आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे स्वामींचं, है ना. नामे वेद आहे मित्रांनो, नामाने वेद झालेला आहे. 2दा त्या ठिकाणी अपशकुन झालेला आहे, 2 त्या ठिकाणी त्याचे प्राणी मेलेले आहेत. पण राजाची उत्कंठा कमी नाही झाली, है ना. उत्कंठ कमी झाली नाही. आपली उत्कंठ आपल्या घरी नसते. एखादा पाहुणा आलाय की लगे आपण सांगतो, बाबा रात्री आमचे पाहुणे आले होते म्हणून मी रात्री आले नाही, है ना. मग रात्रभर जीवतच बसली का पाहुण्यासोबत? खरे खोटे काय केलं? पाहुण्याला घेऊन यायचं होतं ना. नाही पाहुणे आले होते. मग पाहुणे आले मग काय केलं? मी इकड्या तिकड्या, आमची पोरगी तिथं दिली, ती इथं दिली, हे ती झालं, आज झालं, तच झालं, इकडून तिकडं तिकडून इकडं, त्याची सुनबाईनीची इनबाई, हेच काम ना, दुसरं काय काम आहे? आणि तिनं असंच केलं, हिनं असंच केलं. खरं नाही? त्याच्यापेक्षा त्याची निंदा गोष्टी करण्यापेक्षा चिंतन करायला आल्यास ते जमलं नसतं का? खरं की नाही? पण त्यामध्ये रस जास्त आहे ना आपल्याला, ते करण्यासाठी रस आहे, ते वेळ घालण्यासाठी रस आहे. 11 ते 12 वाजता ओट्यावर लोक सगळे बसतात, परंतु सत्संगाला बसणार नाही. का बरं? तिथं एकमेकाची टिंगल टवाळी करण्यासाठी वेळ आहे आणि त्यामध्ये रस आहे. खरं की नाही? पण इथं रस घेता येत नाही. ज्यांनी आपल्याला रस घेण्यासाठी जीभ दिली, त्या ठिकाणी नाव घेण्यासाठी जीभ दिली, नाम घेण्यासाठी जीभ दिली, त्याचा रस घेत नाही आपण, की नाही? हा एक रस आहे मित्रांनो, भक्ती रस आहे हा. जेव्हा भक्ती रसामध्ये तुम्ही डुबणार ना, तेव्हा एक वेगळा आनंद निर्माण होतो मित्रांनो. पण ते घेण्यासाठी आपण येतच आहे की नाही? त्याचा अनुभवच घेत नाही. आणि ज्याला अनुभव आला ना, तो नक्की मग अनुभव होऊन जातो, का नाही? मग राजा काय म्हणतो, आज दर्शनाला जायचं. मग पालाडांगिया म्हणतो हो जायचं. स्वामी म्हणतात येणार आहे का? हो येणार आहेत आज राजे. मग आता त्या ठिकाणी स्वामी बसलेले आहेत आणि राजा दर्शनाला निघाला. राजा दर्शनाला निघाला की बस आता त्या ठिकाणी गावाच्या बाहेरला थोडासा पुढे आला राजा. आता बराच दूर आला. अचानक आभाळ गरजायला लागलं मित्रांनो. इतका आभाळ गरजायला लागला, कडकडाट व्हायला लागलेला आहे. आणि इतकी इतकी हवा सुटली की घोडे, उंट, हत्ती सगळे मागे चालायला लागले. विजांच्या कडकडाने त्या ठिकाणी घोडे पुढे चालत नाहीयेत. इतका इतका मुसळधार पाऊस आलेला आहे. राजाला दर्शनाला जायचंय, घोडे पुढे चालाना, पाऊसच पाऊस आहे. राजाने निश्चय केला होता की आज मी स्वामींचं दर्शन घेणारच. परंतु राजा सगळा वाऱ्याने आणि विजांनी आणि पावसाने झोडपून निघाला आणि एकही पुढे गेला नाही. सगळे परत आपल्या राजवाड्यात गेले. राजा हतबल झाला. स्वामींचं दर्शन मला घ्यायचंय, पण काय झालंय काय माहिती, हे अडथळे काय येत आहे. काय निश्चय है ना, निश्चय पाहिजे माणसाचा. निश्चय त्याचा झालेला आहे, पण त्याचे ते अडथळे त्याला आळालेले आहेत. असा प्रकार आहे. आणि का असे अडथळे येतात? असा योग आल्यावर सुद्धा आपण दर्शनाला जात नाही, पुन्हा दर्शनही होणार नाही. काय आता योग आलाय ना, दर्शन घ्यायला पाहिजे, दंडवत करायला पाहिजे. काही लोक करणार नाही, घेणार नाही. मग पुढे चालून पुढच्या जन्मात योग बी आला आणि तुम्हाला यावा सुद्धा वाटलं तरी तुमचं येणं होणार नाही, तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. का बरं? अवहेलना केली तुम्ही, है ना. असून तुम्ही केलं नाही, है ना. करू शकत होते तुम्ही, केलं नाही. येऊ शकत होते तुम्ही, आले नाही. इकडच बसले, गप्पा हाणल्या. मग तसंच झालं राजाचं. मग राजा येऊ शकत होता त्याच्या जन्मामध्ये, परंतु नाही आला तो. मग आता त्याला अडथळे निर्माण झालेत. मग अशा प्रकारे राजा दर्शनाला निघाला, पावसाने झोडपला, राजा परत गेला, राजा हतबल झाला. पांडुरंगिया म्हणतो, महाराज आपल्याला स्वामींच्या दर्शनाला तर जायचंय, पण अडथळे काय येत आहे ना. नामाचा वेद निर्माण झालेला राजाला. राजाला असं वाटतं की श्री चक्रधर भगवंताच्या श्रीचरणाजवळ जाऊन कधी जाऊन त्यांना मिश्रण जाईल, असं वाटायला लागलेले राजाला. इतका अधिकारी होता राजा, परंतु काय अडथळा होता काय माहिती. राजाला अडथळा येतोय. आणि मग आता राजा
दर्शनाला येण्यासाठी सगळा हा अपशकुन आहे. सगळे अपशकुनमुळे हा घोटाळा झालेला आहे. आणि म्हणून अंधश्रद्धेवर जास्त लक्ष ठेवत जाऊ नका आणि विश्वास ठेवत जा नका मित्रांनो. त्या अंधश्रद्धेमुळे सगळे आंधळे होऊन गेले लोक. कसे आंधळे होऊन गेले माहितीये का? आपल्या समोर काही लोक आपल्याच समोर येतात आणि मेलेल्या माणसाला जीव घालतात. काय करता? घास देता इथून. माहितीये तुम्हाला कशी देतात? आणि मग आता ते बापाला जीव घालायचं. मग आता बापाला जीव घालायचं, ते आता जीव घालायचं होऊन गेला आताच, है ना? जेव्हा जीव घालायचं तेव्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही कोणी आणि वर्षाला त्याला जीव घालतात. मग आता वर्षाला जीव घालता, पहिलंच वर्ष ब्राह्मणाला बोलवलं किंवा अजून कोणाला बोलवलं, मग बोलवलंय का बाबाला. आणि मग त्या बाबाने विचारलं, म्हणजे तुमच्या बापाला काय आवडत होतं? म्हणे आमच्या बापाने त्या ठिकाणी शनिवारी आंबे आणले, अचानक अटॅक आला आणि मेले, आणि आंबेले आवडत होते. खरं की नाही? म्हणे असं. मग आंब्याचा रसच करावा लागल, है की नाही? मग आंब्याचा रस करावा लागल, पण बापाला आंबा द्यायचा असेल तर सोन्याचा आंबा करावा लागल. खरं की नाही? खरंच आहे ना ते बी. आता स्वर्गात जर आंबा पाठवायचा आहे, आता स्वर्गात आंब्याची कमी म्हणून इथून आंबा तिथं पाठवतो हा बाबा. किती हुशार आहे! आपल्या डोळ्यासमोर आपण आंधळे होऊन जातो. याला वाटतं बरं झालं बुवा, आमच्या बाबाने खरंच आंबे आणले होते, 1 किलो अटॅक आला आणि गेले. आंबा यांच्या मुखात गेलाच नाही. मग हे काय करतं पोरग, इकून तिकून पैसे जमा करतं आणि 2 तोळ्याचा आंबा करतं. केला बुवा आंबा. मग तो आपला त्या ठिकाणी यज्ञ करतो, त्या ठिकाणी ओम भूम सहा काय असेल ते करतो, आणि मग त्या ठिकाणी तो आंबा वरती ठेवायला लावतो पूजाला. खरं की नाही? आणि एक आंबा ओरिजिनल ठेवायला लावतो इकून. आणि मग यज्ञात टाकायचा त्यावेळेस हा बी टाकायचा आणि पिठाचा टाकायचा. आणि मग तो पोरगा पूजाला बसलेला होता, आणि मग त्याचं पोरग बाजूला बघत होतं की बाबा आपल्या आजोबाला इथून आंबा खाऊ घालता म्हणे बाबा. कमालच आहे ना? खरं की नाही? इथून गेल्यावर बी आंबा खाऊ घालता ना. अशी अंधश्रद्धा आहे मित्रांनो. मग ते पोरग बघत होतं, ते लहान होतं पण हुशार होतं. आता एवढं मोठं झालं, त्याच्या समोर बसलं, तूप टाकायला लागलं, वरतून आंबा तयार केला सोन्याचा. मग त्या ठिकाणी ओरिजिनल बी आंबे आणले, आणि बाबाने ओरिजिनल एक टाकला आणि एक पिठाचा करून टाकला. आणि त्या पोराने बघितलं, हा सोन्याचा आंबा बाबाने खिशात घातला. खरं नाही? तो पोरगा म्हणतोय तरी आपला बाप काहीच म्हणत नाही. हा पिठाचा टाकला, है ना, ओरिजिनल टाकला त्या यज्ञात. अंधश्रद्धा कशी असते मी तुम्हाला सांगत आहे. आणि मग पोराने पाहिलं, बाप काही लक्ष देत नाही, आणि मग त्या ठिकाणी असं असं करत होतो, आणि असं असं करून तो सांगतो आता शिका निघाली आणि आंबा पोहोचला, झाली म्हणे आता सगळी शांती, है की नाही? असं जीव घालता. मग आता पोराने बघितलं म्हणे पप्पा आपल्या आजोबाने इथून आंबा खाल्ला, कमालच आहे. मग सोन्याचा खाल्ला का ओरिजिनल खाल्ला? बस म्हणे तुला काय कळतं? नाही म्हणे खरंय ना, मला सांगा तर खरी ना, नेमका आंबा हुंड्याचा खायला पाहिजे का जो आंबा आपण विकत आणला तो खायला पाहिजे, का सोन्याचा आणला होता तो खायला पाहिजे? बाबांनी सांगितलं सोन्याचा आंबा लागल, आणि बाबाने तर सोन्याचा आंबा खिशात घालून घेऊन गेले म्हणे. आणि तुम्हाला एवढं कळालं नाही का की बाबाने हुंड्याचा आंबा करून त्या यज्ञात टाकला म्हणून? बसला म्हणे तुला काय कळतंय? नाही म्हणे मग असं आहे का, इथून आंबा खातो ना आपला आजोबा, मग माझ्या आजीचे पाय दुखत होते ना म्हणे, गुडघे दुखत होते, तिचे शेकून द्या म्हणे. आता आंबा खाऊ घातला ना तुम्ही आपल्या आजोबाला, मग आजीचे गुडघे दुखत होते, मग तिचे शेकून द्या, बाबाला बोलवा म्हणे अजून मी पूजाला बसतो. खरं की नाही? खरं झालं ना. काय झालं, बाबाला बोलवलं पुन्हा, म्हणे तुम्ही आता त्यांना आंबा खाऊ घातला ना, आमच्या आजीचे पाय गुडघे शेकून द्या, है ना. आजीचे गुडघे शेकायचे. पोराने काय केलं, 2 सळाया आणल्या चांगल्या मोठाल्या, यज्ञ त्या ठिकाणी ठेवलं चालू, आणि यज्ञामध्ये टाकल्या त्या सळाया, लाल बुंद झाल्या. बाबाचं त्या ठिकाणी तूप टाकणं वगैरे वगैरे चालू झालं. आणि मग सांगितलं की बाबा आता इथं काय आंबा गिंबा काही नाही म्हणजे आता हे प्रश्न नाही ना तो खाण्याचा आणि तृप्तीचा. आता गुडघे दुखते म्हणले होते, गुडघे दाबून द्यायचे ना आजीचे, है ना. मग 11,000 रुपये सांगून दिले पूजाला, म्हणे मी बसणार आहे पूजाला. लहानच पोरग होत, त्या पोराला कळतं पण बापाला कळत नाही. खूप अवघड झालं मित्रांनो. हा, म्हणून आपण डोक्यात किती आंधळे हे आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला दिसत असून सुद्धा आपल्या देखता लोक आपल्याला येड्यात काढतात, आणि तरी आपण येडे होतो. कमालच आहे, काहीच कळत नाही. पण ते पोरग येडं नाही, ते लहान असून मोठं झालं. ते म्हणे आजीचे गुडघे इथून शेकायचे, बाबाला 11,000 आपले.
मग बाबा बोलवला, त्या ठिकाणी व्यवस्थित झालं सगळं, पूजा गिजा येऊ तेऊ सगळं. याने 2 सळ्या आत ठेवल्या. आत ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बाबांनी मंत्र चालू केले. आता बाबाला माहितच नाही यांनी गज काय ठेवली इथं, खरं की नाही, कारण गुडघे शेकून द्यायचे ना, आहे की नाही आजीचे. मग त्या ठिकाणी सगळं झालं वगैरे, पूजा गिजा सगळी झाली. म्हणे तो पोरगा म्हणे, बाबा आता आजीचे गुडघे शेकून द्यावं लागेल ना, कारण एक पिशवी भेटते पा प्लास्टिकची, ती गुडघ्यावर ठेवावं लागते, मग ती गुडघे शेकल्या जातात, खरं की नाही. मग आता त्या यज्ञात ती पिशवी ठेवल्या जळून जाईल ना, मग गज ठेवले म्हणे मी. मग मग आता जर समजा आजीचे गुडघे जर शेकवायचे असतील तर तुमचे गुडघे आधी शेकावं लागतील, तेव्हा आजीचे शेकतील ना. आणि आता लवकर तुमचं धोतर वर करा, गुडघे शेकवतो. हा 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 असं झालं तसं झालं, हे पोरग बसवलं असं तसं, येऊन ठेवून गेलो उठून. पोरग हुशार निघालं बापापेक्षा. हे आपल्याला अजून कळणार काय, आपल्या डोळ्यासमोर लोक आपल्या डोळ्यामध्ये तुम्हाला माती टाकता आणि आपण चुपचाप आंधळ होऊन त्या ठिकाणी राहतो. कळायला पाहिजे काय चाप शकून कशाचं काय आलं. अंधश्रद्धेच्या मागे लागू नका, त्या अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. नाही तुम्ही ओलांडून गेले ना, असं झालं तसं झालं म्हणूनच झालं, आणि तुम्ही हा देव सोडला आणि त्या देवात गेले म्हणूनच झालं. बस एवढंच पाहिजे फक्त शेजाऱ्यांना, तर कामच येते. फक्त फुसकी सोडायची, फुसकी सोडली की त्या डोक्यात कचरा, आणि त्याच्या डोक्यात कचरा येतो लगे वळवळ करायला लागतो. मग काय करू, करून घेऊ का शांती. मग कसं करू, इथं दुधाचे पिठाचे कोणते कोण जमा झालेले, तुपाचे विकलेले जमा झाले 10-11 हजार होते, घालून टाकले, झाली शांत. म्हणजे आता पोर रडत नाही का बरं, गेला ना माल, है ना, शांत झालो म्हणे. ही शांत ते शांत, खरे की नाही, त्याच काय आलं. पण आपशकून है ना, आणि आपशकून राजाने मानला, पण राजाला दर्शन झालं नाही. तसंच तुमचं आहे, जोपर्यंत तुमच्या डोक्यात अंधश्रद्धा आहे तोपर्यंत देव होणार नाही. ही अंधश्रद्धा त्या ठिकाणी उपटून काढा बाजूला. काय काय अंधश्रद्धा होत्या माहिती की तुम्हाला. दरुजाला टंबरेळ, तिच्यात बुरखून शिव शिव, आठवतंय का. जाय गाईला शिवणे पवित्र, जा नदीत पवित्र आंघोळ करून पवित्र, पाप करायचे जन्मभर नदीत बुडकी मारायची पवित्र. आम्ही उगाच फिरू राहिलो इकडं का नाही. जीवनभर पाप करून फक्त डुबकी लावले की पवित्र होतो ना माणूस. काय गरज आहे करण्याची, होईन का असं, कळायला पाहिजे ना आपल्याला. इतके पाप केल्यानंतर त्या ठिकाणी सरकार सोडत नाही का, सोडतं, सजा भोगावं लागते का नाही, सोडतं का कोणी, कोणी सोडत नाही मित्रांनो. आणि म्हणून जे कर्म केले त्याचा फळ तुम्हाला भोगावंच लागतं, ते पाप तुम्हाला भोगावंच लागतं. आणि म्हणून राजा त्या ठिकाणी अपशकुन मांडलं, म्हणून राजाला दर्शन झालं नाही मित्रांनो. आणि मग राजा आता विचार करतोय, मला तर देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. राजाने इतका निश्चय केला, म्हणे अपशकुन अंधश्रद्धा येन जोशीन भविष्यकाळ हे लांब सारखा म्हणे बाजूला तिकडं, बिलकुल सांगायचं नाही म्हणे. आज काय झालं ना, आज झालं तच झालं. आज मी स्वामीच्या दर्शनाला जाणार म्हणजे जाणार. बस पालाडांगी आला आणि पालाडांगी सांगतो, महाराज आज काही हो, राजा दर्शनाला येणार म्हणजे येणार. काही नाही म्हणे आता ते अपशकुन भपशकुन वगैरे काही नाही. मग त्या ठिकाणी राजा निघाला, आणि मग राजा निघाला की स्वामी इकडे भक्तजनांना सांगतात, बाईसांना सांगतात, बाई आपल्या पुरवठल्या बांधा, आज राजा दर्शनाला येणारच आहे आणि आम्हाला बघणार आहे, नेमका आम्ही कुठे आहेत इतका शोधून काढणार आहे, आपल्याला इथून जायचंय. बाईसाला वाटलं राजा जर आपल्या दर्शनाला येणार आहे ते बरं आहे ना, उलट आपल्याजवळ राजा म्हणलं आपल्याला कोण काय म्हणणार आहे ना, आपली कोण निंदा करणार आहे. आता राजाजवळ असल्यावर निंदा करण का कोणी, करण का. राजासोबत नुसते काही पुढारी फिरता ना, त्याच्या जवळ तर लोक काही बोलत नाही, त्याच्या वाटा जात नाही का बरं, नाही रे भाऊ तो आमक्याचा माणूस आहे, खरं की नाही. आणि राजा जर स्वामींजवळ आला तर स्वामींची निंदा करण का कोणी, स्वामींना वाईट बोलन का कोणी. पण साधू संतांना कोणी वाईट बोलत नाही, मला सांगा, कोण निंदा करत नाही. अहो सगळेच आहे ना, कोणीच सोडत नाही साधू संतांना, सगळे धुवून काढतात का नाही. आणि हे बिचारे रोज देवाला त्या ठिकाणी प्रार्थना करतात. आणि मी तुम्हाला पहिल्या दिवस सांगितलं की निंदकाचे घर असावे शेजारी, त्याच्या मुखी साबणाची वडी, खरं की नाही.
आणि मग बाईसाला असं वाटतं येऊ नका, येऊ द्या म्हणे, महाराज आपल्या जवळ राहील. कोण? राजा. म्हणे बाई तो येईल ना तर सगळं राज्य आम्हाला संपादून देईल. काय? सगळं दान करून टाकन आम्हाला, आणि आमची एवढी सेवा करन की तुम्हाला तो सेवा सुद्धा करू देणार नाही, आणि मग तुम्ही बोडखे होऊन जाता, तुम्हाला सेवा दास्य सुद्धा करायला भेटणार नाही. आणि मग बाई म्हणते महाराज नको नको. काय? असा त्याचा अधिकार होता मित्रांनो. परंतु स्वामींनी त्या ठिकाणावर पायता पाय श्रीचरण घेतला आणि चला, आणि स्वामी तिथून निघून गेले. माटेगाव गाव आहे, त्या माटेगावाकडे गेले. आणि राजा चतुर्वेद मठामध्ये आला. सगळ्या लेण्या बघितल्या, चतुर्वेद मठाच्या आसपासचे सगळे सैनिक लावले. बस तलवारीवर त्या ठिकाणी तलवारी घेऊन चाललेले आहेत, काही घोड्यावर बसून चाललेले, काही भाले हातात घेतलेले, आणि सगळे बघत आहेत. या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात, या वनात त्या वनात, या गुफेत त्या गुफेत. जस काय स्वामींनी राजाचं काही घेऊन गेले असे बघायला लागले सगळे. काय? जस काय स्वामींनी काही चोरलं राजाचं, कायासाठी? दर्शन घेण्यासाठी. तरी दर्शन झालं नाही. काय? तरी दर्शन झालं नाही. अशा प्रकारे राजाला वेद निर्माण झालेला आहे. आणि म्हणून नामे वेद, नामाने वेद निर्माण होतो मित्रांनो. ज्या वेळेस आपल्याला नामाची आवडी लागते, वेद निर्माण होतो, आवडी लागते, त्यावेळेस आपण सवड काढली पाहिजे मित्रांनो. आणि त्यावेळेस जर तुम्ही सवड काढली नाही ना मित्रांनो, पुन्हा संधी भेटणार नाही. मी तुम्हाला सांगितलं कलियुग आहे, हे शेवटचं युग आहे. आता जी संधी तुम्हाला भेटलेली ना, तर पुन्हा ही संधी भेटेल का नाही हे सांगता येणार नाही मित्रांनो. काय? पुन्हा हे नाम तुम्हाला भेटणार की नाही हे सांगता येणार नाही. तुम्ही पुन्हा याच जन्मात येणार की नाही हे सांगता येणार नाही. कोणत्या जन्मात जातान हे पण तुम्हाला कळणार नाही मित्रांनो. आणि म्हणून आत्ता संधी दौडू नका. नामे वेद. अशा प्रकारे राजाला वेद झाला मित्रांनो. आणि राजाने त्या ठिकाणी दर्शन घेण्याचा प्रयत्न केला, पण राजाने त्या ठिकाणी वेळ लावला, आणि म्हणून दर्शन झालं नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, वेळ लावू नका, वेळ निघून जाईल. काय? वेळ निघून जाईल, चालता चालता गुचकी येऊन जाईल, आणि आपण निघून जाऊ. नाम घ्यायचं राहून जाईल, आणि मग नाम नाही तर आपलं काम काय आहे, असा आपला त्या ठिकाणी देह रिकामा वाया जाईल. आणि म्हणून हा देह वाया जाऊ देऊ नका. त्याचं नामस्मरण करा, चिंतन करा. अशा प्रकारे नामे वेद, नामानी वेद निर्माण होतो मित्रांनो. अजून नामानी वेद कोणाला झाला? काय? नामानी वेद झाला नागदेव आचार्यांना. नागदेव आचार्य एक ब्राह्मण कुटुंब होतं. जालना जिल्ह्यामध्ये पुरी गाव आहे. त्या पुरी गावाला हे राहत होते. पुरी पांढरी म्हणून गंगाच्या काठावर आजही ते गाव आहे. आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी आबाईसा, नागदेवाचार्य, सारंगपाणी भट, उमाईसा, महादाईसा, माधव भट्ट अशा प्रकारे हे कुटुंब राहत होतं. आणि ते कुटुंब राहत असताना माधव भट्ट आणि आबाईसा ते कुटुंब चालवत होते. माधव भट्टापासून आबाईसांना 3 मुलं झाले. मोठा सारंगपाणी भट, मग नागदेवाचार्य, आणि मग वैजोबा. अशा प्रकारे हे 3 मुलं आणि 1 मुलगी उमाईसा, आणि चुलत बहीण महाताईसा. अशा प्रकारे ते कुटुंब आहे. आणि मग हे कुटुंब आपलं त्या ठिकाणी आपला संसार करत आहे. संसार करत असताना खूप सुखाने संसार करत आहे. सारंगपाणी भट्ट नावाचा माधव भट्टाचा मुलगा तो खूप सुंदर असा व्यापार करायचा. देशावर जाऊन सोनं विकायचा. आणि मग एक दिवस माधव भट्टाने म्हटलं, आपला जो मोठा मुलगा आहे सारंगपाणी भट्ट किती लक्ष्मी आपल्या घरात आणतो. आणि आईला सुख वाटलं की माझा मोठा मुलगा सोन्याचा व्यापार करतो आणि आपलं घर चालवतो. पुन्हा एक दिवस माधव भट्ट म्हणले, आपला नागदेव आचार्य वेदाच्या कांडी शिकतो, वेद पठण करतो. आपला नागदेव आचार्य घरी सरस्वती आणतो आणि वैजोबा आपली कुळवाडी बघतो. असा आपला सुखाने संसार चालू आहे. आणि असं सांगता सांगता असे स्वप्न रंगवता रंगवता माधव भट्टाने डोळे मिटले. काय? माधव भट्ट देवदर्शनाला गेले. आबाईसा त्या ठिकाणी उघडी पडलेली आहे.
स्वप्न प्रपंचात खूप रंगवत असतं आणि स्वप्न रंगवत असतानाच अर्ध्यामध्येच आपला संसार उद्ध्वस्तही होत असतो. असाच प्रकार झाला. आबाईसाचा पती माधव भट्ट वारले आणि माधव भट्ट वारल्यामुळे आबाईसाच्या अंगावरची सावली कमी झाली आणि मग माधव भट्टाची जागा सारंग पंडिताने सारंगपाणी भट्टाने घेतली आणि तो व्यवहार करत होता. देशावर जाऊन आपलं सोनं विकून आपलं घर चालवत होता. अशा प्रकारे त्या ठिकाणी यांचं कुटुंब आता चालत आहे. उमाईसाचं लग्न केलं परंतु तिचे हात पिवळे झालेच नाही, ती विधवा झाली. त्याला बाळ विधवा म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये लवकरच लग्न होत होते. लग्न झाले आणि तो मुलगा जर मेला की पुन्हा लग्न होत नव्हते. वास्तविक मुलाने मुलगी पाहिलेली नसते, काय ते सुखही अनुभवलेलं नसतं, परंतु पाळण्याला बाशिंग बांधण्याची पद्धत होती ती आता कमी झाली आहे की नाही. नाही तर पूर्वी 8 वर्षात 10 वर्षात आणि 12 वर्षातच लग्न व्हायचे. मग पाळण्याला बाशिंग असायचं किंवा तुझी मुलगी माझ्या मुलासाठी आणि ते बांधलं बाशिंग की वाचणारे लोक पक्के असायचे. परंतु अशा वेळेस एखाद्याचा मुलगा वारून जायचा, मुलगी राहून जायची, ती बाळविधवा झाली उमाईसा. मग असा प्रकार झालेला आहे. ती बाळविधवा झालेली आहे आणि माधव भट्ट वारलेले आहेत आणि मग सारंगपाणी भट्ट आपला व्यापार करतो आणि आपलं घर चालवतो. आबाईसाला दुःख वाटतं, परंतु दुःख पेलवण्याची शक्ती सारंगपाणी भट्टाने तिला दिलेली आहे. सारंगपाणी भट्ट त्या ठिकाणी सोने चांदीचा व्यापार करून आपलं घर चालवतो. परंतु एक दिवस सारंगपाणी भट्ट आपल्या बैलावर सोनं टाकून चांदी टाकून आपल्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये विकायला नेत होते. विकायला नेत असताना अचानक चोरांनी हल्ला केला. सारंगपाणी भट्टावर हल्ला केला. चोराचं त्या ठिकाणी बैलावरचं सर्व सोनं त्या ठिकाणी हिसकावून घेतलं आणि मग सारंगपाणी भट्ट त्यांच्यावर धावून गेले तर चोराने सारंगपाणी भट्टाला मारून टाकलं. पाहिलं ना, नीतीनं व्यवहार करणारा सारंगपाणी भट्ट नागदेवाचार्यांचा भाऊ, तो सोन्या चांदीचा व्यापार करत असताना तोही मारून टाकला गेला. काय आणि मग आबाईसाला माहित झालं, रडांगण सुरू झालेले. आबाईसा आपसा रडायला लागले. जे पती होते ते वारले आणि आता पतीची जागा माझ्या मुलाने घेतली होती. तो कमवत होता, आम्ही खात होतो आणि त्यालाही लोकांनी मारून टाकलं. काय माझ्या पोराने कोणाचं वाकडं केलं होतं. अक्सा रडत होती. उमाईसा जवळ आली ना आईच्या गळ्यामध्ये गळा टाकून रडत होती. महादाईसा जवळ आली. महादाईसानं त्या ठिकाणी टाहो फोडलेला आहे. आई, दादा गेला. कोणाचं काय केलं असंग दादाने. आणि नागदेव आचार्य वेद पठन करण्यासाठी वेद शाळेमध्ये होता. कोणी एक जण नागदेव आचार्याजवळ आला आणि सांगितलं, अहो इथं काय वेदाचं पुस्तक हातात घेऊन बसलात, तुमच्या भावाला कोणीतरी मारून टाकलंय. नागदेव आचार्यांच्या कानामध्ये जसं शिसव होतावं तशी ही बातमी त्या ठिकाणी ऐकल्यानंतर काळजामध्ये एक जाळ निघालेला आहे. नागदेव आचार्यांनी ते वेदाचं पुस्तक खाली ठेवलं, हातामध्ये शस्त्र घेतलं आणि ज्या ठिकाणी आपल्या भावाला त्या ठिकाणी वाईट केलेला आहे त्या ठिकाणी पोहोचले. भाऊ त्या ठिकाणी आलेला आहे आणि मग भावाचं ते देह पाहिलेला आहे आणि पाहिल्यानंतर आईला म्हणतो, आई काय झालं ग. आणि मग आपल्या भावाला त्या ठिकाणी कवटाळी मारली. दादा, तुम्हाला खूप मोठं करणार होतास, मला शिकवणार होतास आणि तो अर्ध्यात मला सोडून गेलास. उमाईसा महादाईसा जवळ आल्या, सगळे रडायला लागले. एकमेकाच्या गळ्यामध्ये गळे टाकून रडायला लागले. माझ्या दादाने कोणाचं काय वाईट केलं. सारंगपाणी भट्टाला मारून टाकलं दरोडेखोरांनी. सोने चांदीचा व्यापार करणारा कोणाला देखवत नाही मित्रांनो. कोणाचं चांगलं झालं तर सगळ्यांच्या नजरा चांगल्यावरच असतात आणि नाही देखवलं. सारंगपाणी भट्टाला मारून टाकलं. नागदेवाच्या डोक्यामध्ये सुडाचं भूत घुसलं होतं. माझ्या भावाला ज्यांनी मारला ना त्यांना मी मारणार, माझ्या भावाला लुटलं ना मी लोकांना लुटणार. एकच बदला की माझ्या भावाच्या खुनाचा बदला मी घेणार. आईचं ऐकत नाही आता नागदेवाचार्य. उमाईसाचं नाही, महादाईसाचं नाही. रणांगण सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी सर्व विधी संपलेला आहे. नागदेव आचार्यांनी त्या ठिकाणी हातात तलवार घेतलेली आहे. नागदेव आचार्य आता सुराच्या इच्छेनं पेटलेला आहे. असा हा नागदेव सैरा वैरा धावत आहे. नागदेवाने एक टोळी तयार केलेली आहे. नागदेवाची
जे वेशभूषा पाहिली ना पूर्वीच्या लोकांची डाकूंची, तर इतका लांब लांब केस आणि अशी तलवार असायची कमरेला, भाला असायचा खांद्यावर आणि ते नागदेव आचार्य घेऊन फिरायचे. नागदेव आचार्यांसोबत काही 5-7 लोकांची टोळी तयार झालेली आहे. नागदेव आचार्य कोण्या गावात जायचे तर सगळे दरोजे लावून घेत होते लोक. बाया आरडायच्या ओरडायच्या. जर नागदेव आचार्य आला असं म्हटलं ना कोणी, तर त्या ठिकाणी बाया जिथं दिसला तिथून त्या ठिकाणी सोनं काढायच्या आणि जमिनीत पुरायच्या. नागदेव आचार्य दहशत निर्माण करणारे होते. त्यांना पुरीकर नागदेव म्हणत होते. असे हे नागदेव आचार्य आपल्या भावाच्या सुडाने पेटलेले होते. मग नागदेव आचार्याने सगळ्या परिसरात दहशत निर्माण केलेली आहे. दहशत निर्माण केली. उमाईसा, महादाईसा आणि आबाईसा घरी राहत होत्या. घरी लोकांचे त्या ठिकाणी घराने येते, तुझ्या मुलाने आमचं असं केलं, आमचं घर लुटलं. पण नागदेवामुळं आईला बोलण्याची ताकद कोणाला होत नव्हती. नागदेव म्हणजे नाग होता मित्रांनो, साधा सुद्धा नव्हता. असे सप्तदुर्वेशनाने तो असा घडला होता. मग आईनं त्या ठिकाणी घरी लोक येऊन सांगतात, तुझ्या मुलाने असं केलं, तुझा मुलगा असा आहे तसा आहे. ते सगळ्यांचे घराने ऐकून आईनं गाव सोडून दिलं. पाहिलं का दुःख कसं येतं प्रपंचामध्ये अचानक माणसाला. किती चांगलं चालू होतं ना. पती वारला, नंतर मुलगा वारला, नंतर त्याची मुलगी विधवा झाली आणि आता हा एक मुलगा नागदेव आचार्य आहे, तो हा वेगळाच वागत आहे. तर या नागदेव आचार्यांसाठी गाव सोडून जावं लागलं आबाईसाला. गाव सोडून गेली आणि रामसगावला एक झोपडी बांधली. काय रामसगावला झोपडी बांधली, तिरकमट्या त्यावर टाकलेल्या आहेत आणि त्यावर छोटीशी पाचट टाकली. त्या ठिकाणी रामसगावला ती राहत आहे. उमाईसा, महादाईसा आणि आबाईसा त्या ठिकाणी राहत आहे आणि तिनं क्षेत्र संन्यास त्या ठिकाणी घेतलेला आहे. का तिथं गेली? नागदेव आचार्यांचे घराने ऐकून ऐकून कदरली होती. ती काय म्हणते की नागदेव आचार्यांसारखा जर पोटामध्ये माझा मुलगा आला नसता तर बरं झालं असतं. काय आणि सारंग पाणी भट्ट माझा मुलगा तो किती चांगला होता, त्याने माझं नाव लौकिक केलं होतं आणि याने माझं नाव खराब करून टाकलं. सुधरावून सांगत होती नागदेव आचार्याला की तू असं करू नकोस. नाही ऐकलं त्याने. आगाई जा, माझ्या भावाने कोणाचं काय वाईट केलं होतं, माझ्या भावाला कसं मारलं, कसं लुटलं, मीही लुटणार, मी बदला घेणार त्याचा. काय मी बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही. आईचं ऐकलं नाही, आई गाव सोडून निघून गेली. नागदेव आचार्याने दहशत निर्माण केली. जिकडं तिकडं पुरीकर म्हणत होते नागदेवांना. मग असं करता करता बरेच दिवस रामसगावला आबाईसा, उमाईसा, महाताईसा राहत होते. त्या ठिकाणी एक झोपडी बांधलेली आणि त्या झोपडीमध्ये राहत होत्या. त्या ठिकाणी दादोस नावाचे एक स्वामींचे शिष्य आलेले आहेत. त्यांना रामदेव पण म्हणतात. त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्या झोपडीमध्ये बघितलं तर 3 बाया होत्या, आबाईसा, उमाईसा, महादाईसा. आणि मग आल्यानंतर त्यांनी पुढे आले, दंडवत घातले आणि या असं म्हटलं, बसायला सांगितलं. आणि मग बसले दादोस आणि मग स्वामींच्या कथा सांगायला लागले. काय विधवा स्त्रिया काय करत असतात, स्वामींच्या कथा, देवाच्या कथा, महाभारत त्या ठिकाणी पुराण वगैरे ऐकत असतात. आणि मग आबाईसाला हे ऐकून आपलं दुःख सहन करायचं होतं. आणि मग त्या ठिकाणी दादोस नावाचे स्वामींचे शिष्य आले, स्वामींचे लीळा चरित्र सांगत होते. लीळा चरित्र इतकं सुंदर आहे मित्रांनो की ते आपलं चरित्र बदलून टाकतं. तुम्ही आता 2-4 दिवसापासून लीळा ऐकता ना, तर तुम्हालाही असं वाटतं की लीळा चरित्र किती सुंदर आहे. माणसाचं चरित्र बदलून टाकतं हे लीळा चरित्र, असा प्रकार आहे. आणि म्हणून आपण ते ध्यानात घेतलं पाहिजे की आपल्याला चरित्र जर बदलायचं असेल ना तर लीळा चरित्र वाचलं पाहिजे मित्रांनो. नागदेव आचार्यांचे चरित्र बदलून गेलं मित्रांनो. काय नागदेव आचार्यांचं चरित्र कसं होतं हे मी तुम्हाला सांगत आहे. आणि आता त्यांचं चरित्र बदलतं कशामुळे हे तुम्हाला आता कळणार आहे. दादोस नावाचे शिष्य स्वामींचे त्या रामसगावला पोहोचले आणि या तिघींना श्री चक्रधर स्वामींच्या कथा सांगत होते. कथा सांगत असताना काय झालेलं आहे, कथेमध्ये स्वामींचं नाव निघालेलं आहे, नाम निघालेलं आहे. नामे वेद
आबाईसा उमाईसा महादाईसाला त्या ठिकाणी आनंद होत आहे। नामामुळं एक आनंद होतो, नामामुळं वेद निर्माण होतो आणि वेद झाल्यामुळं आवडी निर्माण होते आणि मग जे दुःख होतं ना ते दुःख ओसरायला लागलेलं आहे, कमी होत आहे। अशा प्रकारे नागदेव आचार्यांचे आई आणि बहिणी रामसगावला राहत आहे आणि मग एक जणाने नागदेव आचार्याजवळ जाऊन काडी केली। लोकांना काड्या लावायची लय सवय असते मित्रांनो। कोणाचं जर चांगलं होत असेल ना तर लोक काडी टाकून देतात, पेटून देतात, निघून जातात। काय अशातले लोक खूप असतात मित्रांनो। मग काय झालेलं आहे, नागदेव आचार्यांची उमाईसा महादाईसा ह्या दोघी बहिणी तरुण होत्या आणि आबाईसा त्यांची आई होती। आणि मग आता कोणी एक दादोस नावाचा देवाचा शिष्य त्या ठिकाणी पोहोचलेला आहे, तो त्यांना कथा सांगत आहे आणि त्यांना आनंद होत आहे। असं म्हणून एक जणांनी त्या ठिकाणी नागदेव आचार्याला जाऊन सांगितलं की बाबा तुझी आई या रामसगावला राहते, एक झोपडी बांधली आणि त्या ठिकाणी कोणी एक बाबा आलाय आणि त्यांना कथा सांगतो आणि तुझी आई म्हणते की या बाबापासून आम्हाला आनंद होतो। का आनंद होतो माहितीये का, नामे वेद, नामाने वेद निर्माण होतो। परंतु सांगणाराने उलट सांगितलं मित्रांनो, आनंद होतो म्हणजे कसा होतो ना, का होतो ना, तुझ्या बहिणी तरुण आणि तो सांगणाराही तरुण आहे। आणि म्हणून नागदेव आचार्यांच्या मनामध्ये संशयाचं जाळं निर्माण केलेलं आहे। नागदेव आचार्यांनी ते संशय घेतला आणि आपली कमरेची तलवार काढली, रामसगाव गाठलं। काय रामसगाव गाठलं आणि त्या ठिकाणी आबाईसाकडे येतो आणि दादोस त्या ठिकाणी कथा सांगत असतो आणि दोन बहिणी उमाईसा महादाईसा आबाईसा समोर बसलेल्या असतात। नागदेव आचार्य समोरून येत असतो, हातामध्ये तलवार आहे, त्यांचे 2-4 जण सोबत आहेत, लंब केस आहेत, लाल बुंद डोळे आहेत, धिप्पाड शरीर आहे। आणि दादोसाने त्या ठिकाणी बघितलं कोणीतरी एक वेगळाच पुरुष आपल्याकडेच बघून येत आहे। झोपडीतनं थोडस असं बघितल्यानंतर नागदेवाचार्य दिसले आणि मग उमाईसानं महादाईसानं बघितलं की दादोसाने नेमकं कोणाला बघितलं। त्यांनी मागे वळून बघितलं तर नागदेवाचार्य आलेले होते। उमाईसा आणि महादाईसा आईला हळूच कोण सांगते, आई दादा आला। दादाला सगळे पंचक्रोशीतील लोक घाबरत होते, आई सुद्धा घाबरत होती, बहीण सुद्धा घाबरत होती आणि या ठिकाणी आता बसलेले दादोस ते पण घाबरायला लागलेले। काय झालं काय नाही, त्या ठिकाणी नागदेव आचार्य समोर आले, झोपडी समोर उभा राहिले, तलवार हातात काढलेली आहे आणि ज्या ठिकाणी दादोसाचे पादत्राणे काढलेले होते त्या पादत्राण्यामध्ये तलवार घातली आणि दादोसाला दाखवलंय, दादोसा ओठ, काय ओठ लवकर, अजून माझ्या हृदयामध्ये धर्म शिल्लक आहे। मी आता या पादत्रायामध्ये चप्पल घातली तशी तुझ्यामध्ये ती तलवार घालायला मला वेळ लागणार नाही, लवकर उठ। दादोस घाबरले आणि त्या तलवारीतल्या ज्या पादत्राण्यामध्ये त्या लांब भिरकावून दिल्या। दादोस घाबरलं, घामागर्द झालं, हळूच कोण आपल्याला पटकन आणि घोंगडी आणि कमंडलू घेतलं, दंड घेतला आणि झोपडीतनं बाहेर पडले आणि आपल्या वाळवंटामध्ये जाऊन बसले। आई आली, अरे काय रे बाबा, कधी आलास आणि काय करतोस? दादोस निघून गेले। आई यासाठी झोपडी बांधलीस तू इथं? अरे काय बोलतोस? अरे ते बाबा महात्मे, त्यांच्यापासून आम्हाला आनंद होतो। हो, नाही होणार का आनंद? कसं काय होणार नाही तुला आनंद? त्या दोघी इथं आहेत ना, मग त्याला आनंद होणार नाही का? डोक्यामध्ये संशयाचं जाळ होतं। अरे नीट बोल, असं बोलू नकोस, तुझ्या तोंडामध्ये काही होईल, तोंड सांभाळून बोल। अरे जी झोपडी बांधली ना, या झोपडीला एक तरी वासा तू लावला का? एक तरी येळू तू लावलास का? अरे गावात तर तुम्हाला राहू दिलं नाही आणि इथं तर मला राहू दे। अरे माझा मोठा मुलगा असताना तर तुझी गरज नसती भासली मला। मोठा मुलगा माझा गेला, त्याने माझं नाव लौकिक केलं आणि तू माझं नाव घातलंस, कशाला जन्माला आला माझ्या पोटाला? अशी खूप आई त्याला बोलली। अरे असं ताटावून कोणाला उठू नये, आयुष्य भविष्य कमी होतं। जेवणाला बसले होते ते साधू आता आणि तू त्यांना उठवलंस, खूप बोलली। अरे जा, तू एक सुद्धा वासा या झोपडीला लावला नाही काय?
माझे पती गेले, माझा मोठा मुलगा गेला, तरी सुद्धा हे जे माझे दोन हात आहेत, नाही दोन पंख आहेत, त्या मुलींना सांभाळायची माझ्याकडे ताकद आहे. तुझ्यासारखा नाहीये. तू तर आम्हाला सोडून गेला. पाहिलं कधी येऊन कुठं राहता, काय करता? कोणीतरी काहीतरी सांगितलं, त्या संशयाच्या भूताने आमच्या जवळ पोहोचलास आणि आमच्यावर उगारून आलास. आणि जो आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा सांगत होता, आमच्या दुःखावर त्या ठिकाणी चादर टाकत होता, त्यांना तू या ठिकाणी बसू दिलं नाहीस. नागदेव आचार्य हातभर झाले म्हणे, आई कधी एवढी रागवलीच नाही माझ्यावर. आणि नागदेव आचार्याने आपली तलवार खाली टाकून दिली. आई चुकलं ग माझं, चुकलं माझं. जर तुला एवढी काळजी होती तर तू बहिणीला सांभाळायला पाहिजे होतं ना, आम्हाला तर सोडून दिलंस. चुकलं आई माझं. हातबल झालंय नागदेव आचार्य. डोक्यावरून हात फिरवला आईना, अभयसाला. जा त्या बाबाला बोलून आण, त्या महात्म्याला बोलून आण. असं कोणाविषयी कोणाच्या मनामध्ये असं कोणी निर्माण केलं संशयाचं जाळं, तर ते आपण घेतलं नाही पाहिजे रे. नागदेव आचार्य म्हणे, ठीक आहे, काही हरकत नाही, मी जातो, त्या बाबाला बोलून आणतो. नागदेव आचार्य गेले. मनामध्ये जाताना विचार करत होते, असतील महात्मे तर येतील परत. काय असतील महात्मे तर परत येतील, त्यांना राग द्वेष नसेल तर मी बोललो तर परत येतील. नागदेव आचार्य त्या वाळवंटामध्ये पोहोचले. दादोस त्या ठिकाणी बसलेले होते. दादोसाला असं वाटलं, हा नागदेव पुन्हा इकडे येतोय, काय करतो काय नाही. साधू हे सात्विक असतात मित्रांनो, त्यांना थोडंही कोणाचं सहन होत नसतं, बोलल्यानं दुःख होऊन जातं. नागदेव आचार्यांनी तलवार दाखवली तेव्हा त्या ठिकाणी दादोस उठून गेले. काही बोलले, काही म्हणले, असा प्रकार झाला. आणि मग आता दादोसाकडे नागदेव आचार्य गेले. नागदेव आचार्य पोहोचले. दादोस आपली पोथी वाचत बसलेला आहे. आता काय करतो काय नाही, कारण तिथं तलवार दाखवली, आता इथं वाळवंटात आलाय, काय माहिती काय करणार आहे आता. इथं कोणीच नाही. दादोसाने पोथी वाचायला सुरुवात केलेली आहे, पण नागदेव आचार्याकडे बघत नाही. आणि मग नागदेव आचार्य येऊन पटकन दिशी पुढे बसले. पुढे बसल्यानंतर आता त्या ठिकाणी दादोस शांत झाले, हात आपल्या समोर येऊन बसले. आता काय करावं, पण दादोस त्यांच्याकडे बघत नाहीत. काय सांगतात, काही झालं पुन्हा तर नको बघायला, हे ना, रागीट माणसाच्या नादी लागू नये. मग आणि मग दादोसाला नागदेव आचार्य म्हणतो, तुमच्याकडनं आनंद होतो म्हणा. आणि मग दादोसाने बोलायला सुरुवात केली, आमच्याकडनं नाही होत, आमच्या देवाकडनं होतो. आणि देवाचं नाव उच्चारलं, नाम उच्चारलं, श्री चक्रधर भगवंताकडनं आनंद होतो. नामे वेद, नाम उच्चारता केवीच नागदेवाचार्याला वेद संचरला, आनंद येत होता. नामे वेद. बस दादोसानी नाव सांगितलं नागदेवाचार्याला. अरे आई सांगत होती ती तर खरं आहे. पाहिलं ना, हे शास्त्र कसं आहे, अनुभव शास्त्र आहे मित्रांनो. काय हा पंथ कसा आहे, प्रचिती पंथ आहे. आईनं सांगितलं आनंद येतो. अरे मी बसलो, देवाचं नाव मी ऐकलं तर खरंच आनंद मला सुद्धा येत आहे. विश्वास बसला नागदेवाचार्यांचा. आणि मग बराच वेळ तो आनंद भोगत होते. आणि मग अजूनही कथा सांगितल्या दादोसाने नागदेवाचार्यांना. नागदेवाचार्य तल्लीन झाले त्या ऐकण्यामध्ये आणि चरित्र बदलायचा विचार केला. अरे मी हे काय अनुभवलं, एक मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख व्हायचं का? एकाने आपल्या भावाला मारलं म्हणून आपण दुसऱ्याच्या भावाला मारायचं का? नाही, हे गलत आहे. नागदेव आचार्यांनी सगळं सोडून दिलं. कोणामुळे सोडलं? स्वामींचं लीळा चरित्र ऐकलं, कथा ऐकल्या. माणसाचं चरित्र बदलून जातं मित्रांनो. काय मी स्वामींचं लीळा चरित्र ऐकलं वाचलं म्हणून माझं सुद्धा चरित्र बदललं मित्रांनो. तुमचंही बदलेल. लीळा चरित्राच्या पहिल्या पानातून जर तुम्ही घुसले ना आणि शेवटच्या पानातून बाहेर निघाले ना, तर तुम्ही माणूस होऊन बाहेर निघणार मित्रांनो. काय हे लीळा चरित्र आहे. लीळा ह्या देवाच्या असतात आणि चरित्र हे माणसाचं असतं. आणि म्हणून चरित्र लिखाण केलं जातं. ज्यांनी चांगलं कर्तृत्व केलं त्यांचं चरित्र आपल्याला ऐकायला भेटतं मित्रांनो.
नागदेव आचार्यांचं चरित्र वाईट होतं आधी, परंतु आता सुंदर झालंय, चांगलं झालंय. आणि म्हणून नागदेव आचार्य महानुभाव पंथाच्या आचार्य झाले. दादोसा समोर बसले आणि दादोसाकडनं स्वामींच्या कथा ऐकल्या, तल्लीन झाले, आनंदित झाले. आणि मग दादोसांना विनंती करतात, आपण झोपडीमध्ये जेवायला चलावं. मी तुम्हाला बोललो, तलवार दाखवली, आपले पादत्राणे मी फेकून दिले. दादोस म्हणले ठीक आहे. अज्ञानपणामुळे माणसाकडनं काही चुका होत असतात. आणि दादोस उठले, नागदेव आचार्य उठले. नागदेव आचार्याने दादोसाचं पटकर उचललं, कमंडलू हातात घेतलं, दंडू हातात घेतला, पाण्याची बाटली हातात घेतली. आणि दादोस पुढे आणि नागदेव आचार्य मागे. आता स्वामी नागदेव आचार्यांची दादोसांची सेवा करते. नागदेव आचार्य सेवकवृत्ती भाव जाणवला, पटकर घेतलं आणि बघ आबाईसाच्या झोपडीकडे येत आहेत. येत असताना आबाईसानं, उमाईसानं, महादाईसानं बघितलं आणि लवकर जाऊन आबाईसाला सांगितलं, आई दादा आला. आईला वाटलं काय झालंय काय नाही, बोलवून आणलंय का तिथं पुन्हा काय बोललाय काय माहिती, कारण भरोसाच नाही नागदेवाचा, कारण तो नागच होता ना, है ना. पण विष कशाने उतरलं? नामाने विष उतरलं. नामे वेध. आणि म्हणून काही झालं की काय होतं, नाम जप केलं की त्या ठिकाणी उतरून जातं. पण भंडारेकराला त्या ठिकाणी विंगळीचा दंश झाला होता. काय केलं भंडारेकराने? नामाचा जप केला, स्तुती केली, गुणानुमोदन केलं. उतरलं का नाही? क्या नाही? आपल्याला प्रपंचाचं विष एवढं चढलं की काही केलं तरी उतरायला तयार नाही मित्रांनो. नागदेव आचार्याचं ते विष उतरलेलं आहे. आणि मग उतरल्यानंतर बघितलं आणि मग आईच्या त्या ठिकाणी ध्यानात आलं की नागदेव आचार्यांना काही ना काहीतरी स्वामींच्या कथा सांगितलेल्या आहेत दादोसांनी. आणि म्हणून माझ्या पोराच्या कानामध्ये सांगितल्यामुळं या बाबांनी त्या ठिकाणी माझं पोरग सुधारलं. माझ्या पोराने सप्तदृष्ण सोडून दिले. आणि म्हणून एखादं पोरग बिघडलेलं असतं तर आमच्याकडे लोक घेऊन येतात, आई घेऊन येते, बाबा जरा याला सांगा, ऐकत नाही म्हणे, घाल दंडोत बाबाला, होय पुढे. त्याची इच्छा नसते, कोणी पुढे ढकलत असते, होय लवकर पुढे, घाल दंडोत बाबाला, कानात सांगा म्हणे बाबा याच्या, जरा ऐकतच नाही म्हणे का नाही. असा प्रकार होऊन जातो. आणि तसं अभ्यासाला वाटलं की माझा मुलगा दादोसामुळे सुधारला. बसले, भोजन वगैरे चालू आहे. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा कथा सांगितल्या आणि दादोस म्हणतात, आता आम्हाला स्वामींच्या दर्शनाला जायचंय. नागदेव आचार्य म्हणतो, तुम्ही कधी जाणार आहात? मला स्वामींच्या दर्शनाला यायचंय. का बरं? नामे वेद. नागदेव आचार्यला वेद झालेला आहे की मला स्वामींचं दर्शन घ्यायचंय. काय स्वामींचं नाव ऐकलं की काय झालेलं आहे, वेद झालेला आहे, आवडी निर्माण झाली, आनंद येत आहे. आणि मग सिन्नरला स्वामींचं वास्तव्य असतं मित्रांनो. काय 14 चौकाच्या वाड्यामध्ये स्वामी त्या ठिकाणी राज्य करत असतात. आणि मग दादोस म्हणतात की हो जाऊया आपण अमक्या दिवशी. मग अमक्या दिवशी जायचंय ठरलं. आबाईसा, नागदेवाचार्य आणि दादोस जाणार. पण उमाईसा, महादाईसा यांना सुद्धा असं वाटायला लागलं की स्वामींचे दर्शन आम्हाला झालं तर बरं होईल, कारण त्यांना पण वेद झालेला आहे. काय आणि मग हळूच कोण या दोघी जणी आईला म्हणतात, आई तू दादाला सांग ना, आम्हाला पण येऊ द्या सोबत, आम्हालाही स्वामींचे दर्शन होईल. आता नागदेव आचार्याने संशयाचं भूत डोक्यातलं काढून टाकलेलं आहे. आणि मग नागदेव म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, आपण सर्व स्वामींच्या दर्शनाला जाऊ. आणि निघाली दिंडी. काय दर्शनाला निघाली. आणि मग काही आपेगाववरून, काही पंचाळेश्वरवरून असे करता करता त्या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी साडेगाववरून काही अशा प्रकारे चालत चालत पदयात्रा करत करत सिन्नर या ठिकाणी दादोस, उमाईसा, महादाईसा, नागदेवाचार्य, अजूनही काही भक्तिजन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता राजा नाम देवता गुरु, राजाला, देवतेला आणि गुरुला रिकाम्या हाताने भेटू नये. आणि म्हणून दादोस काय म्हणतात, तुम्ही इथं बसा. मग आबाईसा, नागदेवाचार्य आणि दादोस कुठे जातात? बाजारात जातात. बाजारात जाऊन चांगले फळं, फुलं, नारळ घेऊन येतात, है ना. का की देवाला भेटण्यासाठी चांगला विडा पाहिजे, खरं की नाही. मग विडा व्हायचा तर चांगला व्हायचा. आणि म्हणून चांगले श्रीफळ वगैरे घ्यायला गेले. एकदा स्वामी विज्ञानेश्वरला, पंचाळेश्वर जो आपेगाव आहे तिथे विज्ञानेश्वर म्हणून एक लिंग आहे, तिथं विडा वाहत होते. आणि मग त्या ठिकाणी उपाध्याने एक विडा दिला, सुकलेली पानं, एवढं एवढं नारळ, एवढी एवढी सुपारी.
देव म्हणले काय देवविडा देत आहेत का? देवाला द्यायचं ना तर चांगलं द्यायचं, हे की नाही? लोक भिक्षा बी देतात ना तर बारीक गहू देऊन टाकतात. खूप अवघड आहे. काही काही लोक तर मात्रेचे देऊन टाकतो. मात्र होऊन जाईल ना मित्रांनो आपल्याला. साधूला द्यायचंय, मार्गात द्यायचंय, तो स्वच्छ करून द्यावा. आणि असे पण पाहिले काही लोक की निसून देतात, स्वच्छ चांगले देतात, है ना? पण काहींचं मन कसं असतं ना, आपल्याला थोडंच पाहिजे, हे देऊन टाक म्हणे खेर माल. खरे खोट आहे, असं करू नये. मग साधू है ना, नागदेव आचार्य, आबाईसा, दादोस कुठे गेले? बाजारात गेले. कशाला गेले? चांगले पानं फळं आहार आणण्यासाठी. देवाला भेटायचंय ना, तर मग असं भेटायचं. मग तोपर्यंत उमाईसा महादाईसा तिथे बसल्या. पण उमाईसाला महादाईसाला दम निघत नाही. 14 चौकाच्या वाड्याच्या जवळच बसल्या. मग त्यांना दम निघत नाही की स्वामींचं दर्शन आम्हाला कधी होईल, कारण वेद लागलेला आहे. वेद ज्याला लागतो ना त्याला असं वाटतं की कधी दर्शन होईल, है ना? पण दर्शन होण्यासाठी ते जोडावंही लागतं मित्रांनो. मग राजाचं दर्शन झालं का? अडथळे जोडले होते ना, नाही झालं दर्शन. पण या दोघी जणी काय म्हणतात, हे बाजारातून येऊस तर नारळ फुलं हार आणूस तर आपण काय करायचं? उमायसन महादायसन विचार केला, म्हणजे आपण काय करू, पटकन दिशी जाऊन स्वामींना दर्शन करून येऊ. तोपर्यंत दम निघाला ना, माणसाला दम निघली नाही पाहिजे, काय तळमळ वाटली पाहिजे देवाकडे जाण्याची. मग उमाईसा महादाईसा पटकन दिशी 14 चौकाच्या वाड्यामध्ये येतात आणि स्वामी त्या ठिकाणी वेरझारे घालत असतात, शतपावली करत असतात. स्वामींना येऊन ते बघतात. स्वामींचं ते राजचरित्र त्यांनी ऐकलं होतं, स्वामींची श्रीमूर्ती त्यांनी ऐकलेली होती आणि स्वामींना बघितलं, दंडवत घातला, हेच ते स्वामी आहेत असं ओळखलं. नामे वेद. आणि मग स्वामी म्हणतात, कुंकून आल्या कुठे चालल्या? महाराज आम्ही त्र्यंबकला चाललो. आता काहीतरी बोलावं लागणार ना. हो का, बरं बरं. कोणी आहे का सोबत? हो हो आहेत आहेत. मग महाराज जाताना, कारण दर्शन घेण्यासाठी आले ना त्या, मग देवाला विनंती केली, महाराज सांगू नका बरं का आम्ही तुमच्याकडे आलो होतो. नका सांगू. म्हणे का? नाही म्हणे नका सांगू. आम्ही ना त्यांच्या आधी तुमच्याकडे आलो, कारण आम्हाला वाटलं की तुमचं दर्शन लवकर आम्हाला होऊन जाईल. देव म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग पुन्हा त्या जागेवर जाऊन बसल्या आणि हे बाजार घेऊन आले, विडा अवसर वगैरे, नागदेव आचार्य, आबाईसा, दादोस. आणि मग आल्यानंतर ह्या दोघी तिथे बसलेल्या होत्या, जणू काही ह्या कुठेच गेल्या नाही असं दाखवलं. आणि ह्या आधीच भेटून आल्या देवाला. त्यांनी देव त्यांच्या आधी बघितला, पाहिलं. आणि मग देवाला सांगून ठेवलं, महाराज सांगायचं नाही. का बरं? काय माहित मग पुन्हा दादोस काय म्हणेन, नागदेव आचार्य काय म्हणतील, आई काय म्हणून, तुम्ही आधीच जाऊन आल्या म्हणून, है की नाही? असंही होऊ शकतं. आणि मग आले आणि मग दादोसांनी त्या ठिकाणी सुपारी वगैरे दिली आणि देव दिसले, तिथून दंडवत घालत आले. आणि मग त्या ठिकाणी देवाला भेटकाळ विधी संपन्न झालेला आहे. नागदेव आचार्याला हळूच करून सांगतात, दादोस हे बघ, देवाने काही प्रसाद दिला ना तर तू घेऊ नको बरं का, ते आमचे गुरु आहेत म्हणून मी खाईन, है ना, पण तू घेऊ नको. न जाणो देव कोण आहेत, है का? अजून गेलंच नाही म्हणजे विटा, खरं की नाही? न जाणो देव कोण आहे, तू खाऊ नको. मग ठीक आहे म्हणे. आता त्या ठिकाणी विडा अवसर वगैरे झाला आणि तांबूळ देवाचं त्या ठिकाणी प्रसाद म्हणून बाईसाने दिलं. आणि मग दिल्यानंतर दादोसाने घेतलं, ते खाऊन घेतलं. मग आता नागदेवाचार्याला दिलं, सगळ्यांना पांगतीमध्ये दिलं ते प्रसाद. आता नागदेवाचार्यांना सांगितलं दादोसाने खायचं नाही. काय बरं, काही होईल त्यानं बाटून जाशील. आता स्वामींच्या दर्शनाला आणले, कशाला वाटणार आहे का? आता मग नागदेवाचार्याने विचार केलं, म्हणे मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा कित्येक नाचणाऱ्या बायांचं उष्ट खाल्लं आणि हे देवाचं खाल्ल्याने काय होणार, असा विचार केला आणि पटकन दिशी तोंडात टाकलं. दादोसाला माहितीच होती नाही. वेद झाला नामे वेद, बा स्थिती झालेली, आनंद झालेला. इतकी आवडी संचरली, इतकी आवडी संचरली की नागदेव आचार्याला असं वाटलं लागली की आता राहूनच जावं, काय राहूनच जावं इथं. पण दादोस, आबाईसा, उमाईसा, महादाईसा तिथं आलेला आहे. आणि मग पुन्हा देव आले त्या ठिकाणी, उमाईसाला बघितलं, महादाईसाला बघितलं. आणि मग त्या ठिकाणी त्या पुन्हाच त्याने दंडवत केला, पुन्हा भेट झाली. आणि मग देव म्हणतात, त्र्यंबक बाया आणि महाराज है ना, दंडवत है ना, सांगू नका म्हणे कोणाला आम्ही आधी येऊन गेलो. आणि मग आता दादोस, आबाईसा, उमाईसा निघत आहेत ना. महादाईसाला, उमाईसाला सुद्धा असं वाटायला लागलं की देवाजवळच राहून जावं.
का बरं? नामे वेद, वेद निर्माण झालेला आहे त्यात. पण दादोस काय म्हणतो आता, चला नागदेव आचार्य निघत नाही, जाऊ ना बसा ना म्हणे थोडं. नाही चला म्हणे. आबाईसा निघत आहे. मग आबाईसा दादोस पुढे निघाले, हुमायसा महादायसा नागदेवाचार्य मागेचे. अरे मग अरे चला ना. हो हो चला. कारण आता म्हणता येईल ना देवाजवळ राहतो म्हणून, म्हणता येतं का? नाही म्हणता येत, है की नाही? खूप अवघड आहे. सगळं सोडल्यानंतर देवाजवळ राहिलं तर बरं आहे ना, पण नाही. आता देवाजवळ बी राहू द्यायचं नाही. का बरं? आपले आपले काम. खरे की नाही? आता सप्तदुर्गेशनं सोडले, सगळं सोडलं. मग नागदेव आचार्यांचे विचार बदलायला लागले. नाही म्हणे आता मी देवाकडेच राहील. दादोस आबाईसाला सांगायला लागला, नागदेव आचार्याकडे याला जास्त, देवाकडे जास्त जाऊ देऊ नको नागदेवाला. का बरं? देवाचा होऊन जाईल, दीक्षा घेऊन टाकन. खरे की नाही? का बरं? शिष्याभिमान अवघड असतो. कारण नागदेव आपल्या जवळ राहायला पाहिजे. मग एक भेटी, 2 भेटी, 3 भेटी, 4 भेटी, 5 भेटी, 6 भेटी, है ना? आणि 7वी भेटी अनुसरण. पाहिलं का? नामे अनुसरण याचा हा फायदा आहे. आणि नामे वेद येणे करून या वेदाने नागदेवाचार्य तिथपर्यंत पोहोचले. पण पुढचा फायदा नागदेवाचार्याला होणार आहे. मग तिकडं दादोस आबाईसाला सांगतात, जाऊ देऊ नको, इकडे शेती कोण बघन, तू हाता खाल्ला जाईल. मग आधी हाता खाल्ला गेलताच ना, तेव्हा कुठं गेलती? खरं की नाही? मग तेव्हा तर म्हणत होते आपवाटाला नसता तर बरं झाला असता. आणि आता नीट झालं तर काय म्हणते, नाही तू देवाकडे जायचं नाही, इकडं तिकडे जाऊ नको, कोण्या बाबाच्या मागे लागू नको, आश्रमात फिरू नको. पाहिलं का मित्रांनो? देवानेच नीट केलं ना. देवाने सगळं केलं की नाही? चरित्र बदलायला लागलं नागदेवाच का नाही? सगळ्यांचं चरित्र बदललं. चरित्र ऐकलं की शेवटी नागदेव आचार्याने चरित्र बदलूनच टाकलं. शेवटी आबाईसानं बदललं, उमाईसानं बदललं, महादाईसानं बदललं. सगळ्यांच्या दीक्षा झाल्या. नामे वेद, हा फायदा आहे नामाचा पहिला. नामाने वेद निर्माण होतो आणि माणूस बदलून जातो, सप्तदुर्व्यसनाचा दूर होऊन जातो. आणि म्हणून अपिच्छेत्सु दुराचारो भजति माम अनन्य भाग. किती दुराचारी माणूस असला आणि शेवटी जर तो देवाला शरण गेला, साधू झाला, तर त्याला साधू म्हणावं. का? वाल्या माहिती का तुम्हाला? वाल्या असाच होता मित्रांनो. काय? जितके मच्छरन ढेकणं आपण रोज मारत नाही ना, जितके तो माणसं मारत होता. रोज रांजण भरत होता. 7 रांजणं भरले होते त्यांनी खडे टाकू टाकू. एक माणूस मारला की 1 खडा टाकायचा. माहिती तुम्हाला? हे ना, वाल्या कोळी त्याला म्हणतात की नाही? मग एक दिवस त्याला त्या ठिकाणी सांगितलं, अरे म्हणे तू हे करतोस तर याच्या पापाचं भागीदार कोणी होणार का? तुझे आई वडील होणार का? विचारलं एक दिवस जाऊन आई वडिलांना, होणार का तुम्ही माझ्या पापाच्या भागीदाराला? म्हणजे नाही, बिलकुल नाही. सगळं सोडून दिलं. काय? सगळं सोडून दिलं. वाल्मिक ऋषी झाला. काय झाला? वाल्मिक ऋषी झाला की नाही? आज वाल्याला वाल्मिक ऋषी म्हणून ओळखलं जातं. माणूस बदलतो मित्रांनो, फक्त त्याला गुरु चांगला भेटला पाहिजे, योग्य रस्ता दाखवणारा गुरु भेटला पाहिजे, तेव्हा माणूस बदलतो. आणि हे चरित्र त्याने वाचलं पाहिजे. माणूस वाचून जातो, बदलून जातो, चरित्र बदलून जातं. आणि म्हणून मित्रांनो, हिला चरित्र वाचा, स्मरण करा, चिंतन करा. नक्की तुम्हाला नामाचा वेध होईल आणि तुमचं चरित्र आहे ना सुंदर होऊन जाईल. आजपर्यंत तुम्ही हे केलं नसेल तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी,
ज्या मनाने पाप कल्पिले मनाने पाप कल्पिले ते मन तुला दिले हे मी मन तुला दिले मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी ज्या वाचेने जना दुखविले वाचेने जना तुंबविले दिवाचा तुला दिले मी देवाचा तुला दिली मी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडवत हो।